सातवीत वगैरे असताना माझं ठरलं की काही झालं तरी मला अभिनय करायचा नाहीये. खूप भास होतो बाबांचा, आवाजात खूप भास होतो असंही म्हणतात. तर त्याची मला भीती वाटते. मला नकोय बाबांसारखा आवाज. पण तुमची मालिका बघताना मला ही जाणीव झाली आहे की खरं तर यातली सगळी कारणं खोटी आहेत. मी फक्त तो काळा आहे म्हणून मी नाही म्हणत होते. अशा पद्धतीचं नाटक घडत असताना तुम्ही नाटक बंद पडाल की आजूबाजूची परिस्थिती बदलाल. आणि जे कोण मारहाण करणारी लोक आहेत ना, यांचं तर म्हणजे निर्बुद्ध या पलीकडे मी काही म्हणू शकत नहीं। कुछ साल पहले जब कोई सामने से आता था और जय श्री राम कहता था, बड़ा अच्छा लगता था। आजकल कोई जय श्री राम कहता है तो डर लगता है। मग कुठेत राम, कुठेत राम, राम आएंगे कुठे आले का? फक्त अयोध्येत जाऊन बसले, बाकी ठिकाणचे हरवले। कसे पुणावाले एकमेकांना खूप मोठं करतात आणि कसं एकमेकांच्या घरी हा कसला भारी आहे, हा कसला भारी आहे, ह्याला बघा हे करतात। चॅनलपेक्षा मोठा कोणी नाही, सगळ्यांनी माफ करा मला, चॅनल सगळ्यात मोठं आहे, मी एक सामान्य नट आहे, मला परत कास्ट करा। हा मी काय करतो हा जर का प्रश्न विचारला गेला नाही तर हा देश महान राहील तो फक्त ट्रकच्या मागे लिहिलेल्या त्या अक्षरांपुरतच, मेरा भारत महान। टफ और इझी एक सांगणं अवघड आहे खरं तर दोन्ही। कसं ते सांगतो कारण लहानपणी जेव्हा घरात बघायचो की वडील ॲक्टर आहेत, आजोबा नाटककार होते, मी फार काळ त्यांच्याबरोबर घालवू शकलो नाही तरी एकूण त्यांच्याबद्दल इतकं ऐकलेलं आणि घरात वातावरण सुद्धा कायम तसंच होतं। लहानपणी सगळं खूप सोपं वाटायचं की म्हणजे तेव्हा ठरलं नव्हतं आपल्याला याच क्षेत्रात काम करायचंय नाही करायचंय काय, पण त्यांना बघताना वाटायचं हे सगळंच सोपं आहे आणि किती मस्त आहे की ॲक्टर असल्यावर ज्या ज्या चांगल्या वाटतील अशा किंवा ज्या आकर्षक गोष्टी असतात तेवढ्याच लहानपणी दिसत असतात। त्यामुळे असं वाटतं की छान आहे, सगळं सोपं आहे। आणि ज्या वेळेला ठरलं की मला याच क्षेत्रात करायचं ते तर खरं तर खूप लेट ठरलं। म्हणजे मी कॉलेजच्या फायनल इयरला असताना माझं ठरलं, तोवर अजिबात ठरलं नव्हतं। म्हणजे लहानपणी फक्तच एकपात्री अभिनय स्पर्धा वगैरे वगैरे यात सहभाग होता माझा आणि तेव्हा अर्थातच माझे बाबा सगळं डिरेक्ट करायचे, लिहून द्यायचे आणि हे जमतं असं वाटायला लागल्यानंतर एका विशिष्ट वेळात आल्यावर ज्या गोष्टी घडतात तेच माझ्याबरोबर झालं की हे जमतंय तर आता मला हे करायचं नाही, मला काहीतरी वेगळं करायचंय असं म्हणून सातवीत वगैरे असताना माझं ठरलं की काही झालं तरी मला अभिनय करायचा नाहीये। मग त्यानंतर मी 8वी 9वी 10वी सुद्धा इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स वगैरे केल्या, पण माझा फोकस वेगळा होता। मला क्रिकेटरच व्हायचं होतं आणि मी क्रिकेटच खेळत होतो प्रोफेशनली अंडर 19 पर्यंत। म्हणजे अगदी माझ्या कॉलेजच्या SY पर्यंत मी प्रोफेशनली क्रिकेट खेळत होतो, अगदी मुंबई अंडर 19 पर्यंत मी खेळलोय। सो कधीच असं हे नव्हतं की याच क्षेत्रात करायचं, म्हणून त्या गोष्टीचा विचारही केला गेला नाही की वडील ॲक्टर आहेत, आजोबा कोण होते वगैरे। पण जेव्हा ठरलं याच क्षेत्रात काम करायचंय आणि काम करायला लागलो तेव्हा त्याची ग्रॅव्हिटी ॲक्च्युली जाणवली। म्हणजे आत्तापर्यंतचा जो होता तो इझीवाला पार्ट होता, आता अवघडवाला पार्ट आहे आणि तुम्हाला खूप पटकन जजही केलं जाऊ शकतं। म्हणजे माझं पहिलंच काम असलं तरी ते बघून पटकन विजयचा मुलगा वाटत नाही ही कमेंट सुद्धा खूप पटकन येऊ शकते। आणि तसंच चांगलं काम बघितल्यावर वडिलांपेक्षा चांगला आहे हा वगैरे काही, म्हणजे त्याला दोन्ही बाजू आहेत। पण तो पार्ट डिफिकल्ट आहे कारण जबाबदारी अधिक असते असं मला वाटतं। खरं तर काही संबंध नसावा, प्रत्येकाची आपापली जर्नी आहे, प्रत्येकाचा आपापला प्रवास आहे, प्रत्येकाचा ग्राफ वेगवेगळा आहे। कोण कुठल्या वयात काय पद्धतीची कामं करून मोठं होत जाईल आणि त्यांचं करिअर घडवत जाईल हा खूपच म्हणजे टू ईच इज ओन, प्रत्येकाची आपापली जर्नी आहे। ह्या गोष्टीचा मला म्हणजे ह्या गोष्टीची जाणीव 100% आहे की इतर माझ्या सोबतच्या ॲक्टर्सपेक्षा किंवा कॉन्टेम्पररीजपेक्षा मी स्वतःला नक्कीच नशीबवान समजतो। कारण मला पहिली प्रतिक्रिया ही घरातून येते डायरेक्ट कुठल्याही कामाबद्दलची आणि ती खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं। म्हणजे थेट तुमचे वडील आहेत जे तुमच्या बरं ते काही माझ्या कुठल्याही नाटकाची तालीम बघायला येत नाहीत, ग्रँड रिहर्सल बघायला येत नाहीत, पहिल्या प्रयोगालाही येत नाहीत,
डायरेक्ट कुठला तरी एक प्रयोग बघून जी प्रतिक्रिया येते ती खूप महत्त्वाची आहे, कारण ती अनफिल्टर्ड असते. म्हणजे माझे वडील असल्यामुळे ते, आणि लहानपणापासून मी 4थीत असताना काय प्रकारचं काम करायचो पासनं ते आत्ता काय करतोय हे सगळंच त्यांनी बघितलं असल्यामुळे, आणि इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे तो जो फीडबॅक घरनं मिळतो, त्याबद्दल मी खरंच स्वतःला नशीबवान समजतो. त्या बाबतीत विचार करायचा झाला तर नशीबवान मात्र समजतो, पण म्हणून इझी आहे असं मी म्हणणार नाही. ते अवघड आहेत. अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड असल्यामुळे आपापले स्ट्रगल्स आहेत, आणि ते नाकारू शकत नाही असं मला वाटतं. अ, काय आहे म्हणजे माझे बाबा मुळात खूप प्रेमळ आहेत असं मला वाटतं. म्हणजे मुळात त्यांना सगळ्या गोष्टींचं खूप कौतुक असतं. मी जे काही करेन तर त्यामुळे कधीच ते, आणि त्यांची अजून एक आवडणारी गोष्ट मला अशी, माझं कुठलंही काम बघितलं आणि जरी ते आवडलं नसलं तरी ते पटकन निगेटिव्ह पॉइंट्स सांगत नाहीत. ते आधी नेहमी चांगल्या गोष्टी सांगतात, की हे छान होतं, हे चांगलं केलंस, ते चांगलं केलंस, आणि मग एक पण येतो, आणि त्या पण नंतर जे बोलतात ते खरं तर त्यांचं खरं मत असतं. हे मला आता इतक्या वर्षांमध्ये कळलेलं आहे. तर बाबांना युजुअली सगळीच कामं आवडतात आणि त्यांना कौतुक असतं. पण तरीही म्हणजे खरोखर त्यांना आवडलेलं काम मनापासनं, हे मी आत्ता जे नाटक करतोय जर तरची गोष्ट, त्यातलं काम त्यांना सगळ्यात जास्त आवडलं. म्हणजे त्या कामानंतर पण आलाच, पण नंतर खूप एकच छोटा मुद्दा आला, आणि तोही काहीतरी चुकतंय म्हणूनचा नव्हता, तर ते चांगलंच होतंय, पण ते अधिक चांगलं कसं होऊ शकतं ह्यासाठी आलेला होता. तर आत्ताचं जे काम आहे ते त्यांना सगळ्यात जास्त आवडलेलं काम आहे, आणि त्यांनी हे म्हणूनही दाखवलंय, की की जसं वय वाढतंय, जशी कामं करत चाललेस पुढचं त्यात ग्रोथ दिसते, आणि हे आज जे काम केलंस ते सगळ्यात चांगलं काम आहे आत्तापर्यंतचं तुझं. अ, त्यांच्यासारखा नक्कीच आला नाहीये. म्हणजे त्यांच्या कामात म्हणजे स्पेशली विनोदी भूमिका करतानाची जी सहजता आहे, ती माझ्यात आली आहे असं मला वाटत नाही. बट ॲट द सेम टाईम ते ज्या काळात नाटकं करायचे, आणि त्या काळातल्या नाटकांमधली जी कॉमेडी होती किंवा जी अभिनय शैली होती, ती आत्ताच्या काळात मला फारशी आवडतही नाही किंवा फारशी भावतही नाही. त्यामुळे ते तसंच असावं असं मला वाटत नाही. ते काळानुरूप ती अभिनय शैली सुद्धा बदलत गेली पाहिजे, आणि तोच प्रयत्न असतो माझाही. म्हणजे मी त्यांच्यासारखं कुठे करायला जातो का, तर नाही. पण काय आहे, अगदी लहान असल्यापासनं मॅक्झिमम एकपात्री स्पर्धेत किंवा काही त्यांनीच डिरेक्ट केलं असल्यामुळे, किंवा मॅक्झिमम त्यांचंच काम बघत आलो असल्यामुळे, आणि जीन्स हे सगळ्या गोष्टी एकत्र आणून ते एक बेसिक त्यांच्यासारखं जे काम होतं ते होतंच. म्हणजे बरेचदा प्रेक्षकांची प्रतिक्रिया अशी येते, की सेम बाबांसारखं आहे. म्हणजे मला आत्ता रिसेंटली शिवाजी मंदिरला प्रयोग होता, आणि सुमित दादा आणि चिन्मयी सुमित आलेले, म्हणजे सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित आलेले, आणि चिन्मय मावशीने दुसरं नाटक बघितलेलं माझं, आणि तिने बघितलं काम आणि आत आली आणि म्हणाली, "खूप छान, खूपच मस्त. पण माझ्या मित्रासारखं काम करणं कधी बंद करशील?" ही प्रतिक्रिया होती तिची. मी म्हटलं, "आता चांगलं होतंय ना?" ती म्हणाली, "हो." म्हटलं, "मग करू दे की त्यांच्यासारखं, काय फरक पडतोय?" पण ही प्रतिक्रिया होती, की माझ्या मित्रासारखं काम करणं कधी बंद करशील? किंवा अनेक लोक म्हणजे म्हणतात, की खूप भास होतो बाबांचा, आवाजात खूप भास होतो, असंही म्हणतात. तर त्याची मला भीती वाटते. मला नकोय बाबांसारखा आवाज, पण तो होत चाललाय हेही मला माहिती आहे. कारण तो लवकर जातो. तर ते म्हणजे काही नको असलेल्या गोष्टी आहेत, त्या आल्यात, आणि ज्या हव्या आहेत त्या अजून शिकतोय, म्हणजे करू पाहतोय, की जी सहजता आली पाहिजे ती अजून साधता आली आहे असं मला वाटत नाही. म्हणजे मी जे मगाशी म्हटलं बाबांबद्दल, की त्यांनी जरतरची गोष्ट बघून जी प्रतिक्रिया दिली, सगळं छानच म्हणाले, आणि मग एक पण होता, ज्या पण नंतर त्यांनी जे सांगितलं ते हे होतं. ते बोलले, "खूप सहज होतंय का? खूप चांगलं होतंय." आणि त्या नाटकात माझं पात्र असं आहे, जे इतर 3 पात्रांपेक्षा बावळट म्हणणं चुकीचं आहे, पण जरा जास्त इनोसंट आहे ते इतरांपेक्षा. आणि त्यामुळे विनोदाचा भाग सुद्धा बराचसा त्याच्याकडे आहे. म्हणजे ते पात्र विनोद करत नाही, पण त्या पात्रामुळे विनोद निर्मिती होते. ते जसं वागतंय, जसं रिॲक्ट होते त्यामुळे होते. आणि ते म्हणतात ते चांगलंच होतंय. पण त्यांनी एक पण नंतर सांगितलं, की काय आहे ना, ते गोड आहेच, लिखाणातही गोड आहे. पण खूप सोपी पद्धत असते ते अधिक गोड वाटावं याकरता, की आपण जे काही बोलतो त्याला थोडासा
बंगाल्यांकडनं शिकावं असं ते म्हणतात. बंगाली लोकांमध्ये बोलताना जो एक असतो ना, म्हणजे एक गोलाकार असतो सगळ्या वाक्यांमध्ये, सगळ्या शब्दांमध्ये, एक म्हणजे असं नको ना, असं म्हणणं, असं नको ना, तो जो एक होतो ना, असा नॅचरली गोलाकार होतो ना, तर ते म्हणाले ते आणता आलं ना, तर तुला जर मध्ये-मध्ये कुठेही अख्खा वेळ केलं तर ते इरिटेटिंगही होऊ शकतं. पण खूप बारीक बदल आहे. त्या सगळ्या फक्त बोलण्यात नाही, मुव्हमेंट्सना सुद्धा. एक गोलाकार आला तर ते आपोआप जास्त गोड वाटतं, अधिक हवं-हवंसं वाटतं ते पात्र आणि प्लेझंट वाटतं बघायला. जे कधीतरी रुक्ष किंवा मुद्दाम विनोद करतोय असं वाटू शकतं. तर ते जर का टाळता आलं, तर ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या मला वाटतं ते त्यांच्या अभिनयात त्यांचंही आत्ता एक नाटक चालू आहे डबल लाईफ, ज्यात मी त्यांचं काम बघितलं. ज्यात ते खूप सहज करतात ते, पण ते मी करायला गेलो तर ते खोटं वाटतं. तर त्या सहजतेबद्दल बोलतोय. म्हणजे ती सहजता जर का आणता आली, तर त्याचे प्रयत्न माझे चालू आहेत. अ, खूप वाईट काळ आहे पॉलिटिकल आयडिओलॉजीबद्दल मतं मांडण्यासाठी खरं तर, पण पण ती आपण मांडूया. म्हणजे त्यात काही हरकत नाही. माझी पॉलिटिकल आयडिओलॉजी म्हणजे मी राईट नक्कीच नाही, हे कन्फर्म आहे. म्हणजे मला अजिबातच पटत नाहीत कुठल्याच गोष्टी. आता अण्णांवर संघाचा परिणाम, बरं मीही गेलोय शाखेत बाय द वे, पण मी स्वेच्छेने गेलो नाहीये. म्हणजे जबरदस्ती नेलंय असंही नाही झालंय. पण मी व्यवस्थित 2-1 वर्ष संघाच्या शाखेत गेलेलो आहे आणि तिथे असतानाही मला त्यातलं काहीच पटायचं नाही. म्हणजे एकूण जे काही सांगताय म्हणजे मला माहीत नाही, समहाऊ मला अ, ते विचार कधी पटलेच नाहीत. ह्याची कारणं अनेक असतील. सो मी अशा वेळेला शाखेत गेलो. 11वी-12वीत असताना मी शाखेत गेलोय. पण मी 2 वर्ष शाखेत गेलोय. मी ॲक्टिव्हली त्यांचे वेगवेगळे उपक्रम असतात त्यात सहभागी झालोय. वनवासी कल्याण आश्रमसाठी काम केलंय. ज्या काही खूप चांगल्या बाजू आहेत. म्हणजे त्या गोष्टी मला आवडलेल्या गोष्टींपैकी आहेत. पण तरी त्यांचे पॉलिटिकल मतं कधी काही मला फार पटली नाहीत. म्हणजे मी बऱ्यापैकी अगदी पूर्ण नाही तरी इन्क्लाइन्ड टुवर्ड्स लेफ्ट मी आहे आणि त्यामुळे आत्ता जे काही चालू आहे त्यातल्या बहुतांश गोष्टी मला नाहीच पटत. आता ह्याच्यात घरात काय वातावरण होतं किंवा काय, म्हणजे अण्णा जरी शिवसेनेचे असले, माझीही मतं स्वतःहून झालेली तसं नाहीये. म्हणजे स्वतःहून मतं व्हायला खूप वेळ लागतो ना, म्हणजे एक 10वी, 11वी, 12वी उजाडावी लागते, जेव्हा आपल्याला कळू लागतं. पण 11वी-12वीत सुद्धा शाखेत जाताना मला हे पटत नाही, हे कळवतं ह्याचं कारण मला वाटतं, की घरात माझ्या तसं वातावरण होतं. म्हणजे जरी अण्णा शिवसेनेचे खासदार होते, तरी ते कधीच ॲक्टिव्हली पॉलिटिक्समॅन नव्हते. संघाचा पगडा जरूर होता. पण ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये जाण्याचा हेतू त्यांचा कधीच नव्हता. बाळासाहेब ठाकरेंनी अण्णांना विनंती केलेली, की या भागातनं तुम्ही उभे राहा. आमची इच्छा आहे, की तुम्हाला उमेदवारी द्यायची आहे आम्हाला, तुम्ही इथनं उभे राहा. आणि बाळासाहेबांना नाही म्हणता आलं नाही पेक्षा म्हणायची इच्छाही नव्हती अण्णांची. त्यामुळे म्हणजे त्यांचा खूप वेगळा हेतू होता त्यामागे, की आम्हाला खूप क्लीन माणूस हवाय या भागातनं उभं राहायला. आणि त्या क्लीन माणसाच्या ह्याच्या खाली अण्णा येत होते. शिवाय वक्ते आहेत, नाटककार आहेत, लोकसत्ताचे संपादक होते, ही सगळी बाजू होतीच. सो म्हणून त्यांना उभं राहायची विनंती केली गेली आणि ते उभे राहिले आणि निवडूनही आले. पण अदरवाईज असं ॲक्टिव्हली कधी पॉलिटिक्समध्ये जाण्याचा काही त्यांचा विचार नव्हता, असं मी ऐकून आहे. अगेन हे मला वडिलांनी, आईनी जे सांगितलं त्यावरनं कळलेल्या गोष्टी आहेत. पण ते असूनही लहानपणापासून घरात जे अदरवाईज वातावरण होतं किंवा माझ्या आईशी आणि आई आणि माझ्या ज्या गप्पा व्हायच्या किंवा काही, त्यातनंच माझे जे काही विचार आज आहेत ते बदलत गेलेत आणि त्या विचारांवर मी आहे. पण आज घरातलं वातावरण बदललंय. 2014 नंतर ते खूपच बदलत गेलं आणि आज ते बदललंय, जे आपण प्रत्येकाच्या घरात आजूबाजूला बघत असू. म्हणजे माझी अत्यंत लिबरल आई मी 2014 नंतर थोडी करत बदलत गेलेली मी पाहिली आहे किंवा माझे वडीलही, किंवा आत्ता जे चालू आहे ते सगळं कसं करेक्ट आहे हे मी त्यांना म्हणणार. आणि माझ्या घरात म्हणून भयंकर वाद होतात माझ्या आई-बाबांचे आणि माझे, सध्या जे काही चालू आहे त्यावरनं. कारण त्यांना जे चालू आहे ते सगळं बरोबर वाटतंय आणि मला सगळं चुकीचं वाटतंय. त्यामुळे सतत एक कॉन्स्टंट घरात वाद आहेत. पण हे होताना मी त्यांना हेच सांगतो, की माझे विचार हे माझे, मेहंदी म्हणते तुझे हे मित्र जरा बदल, ह्यांच्याबरोबर राहणं कमी कर वगैरे, असं आई आमच्यात भांडणं झाले की म्हणते बरेचदा. पण मी तिला तेच सांगतो, मित्र नंतर आलेत अगं. ते आधीपासून जे संस्कार होते
किंवा जे विचार आले तुमच्याचकडनं तेच होते माझ्या डोक्यात, आणि मग त्याच विचारांची माणसं जोडली गेली आणि ते माझे मित्र झालेत. त्यामुळे मित्र आले आणि माझे विचार बदलले असं झालं नाही, हे जरा उलट झालंय. पण अनफॉर्च्युनेटली ते आता नाही कळत. पण माझी पॉलिटिकल बाजू सांगायची झाली तर मी 100% राईट विचारांचा नाही, मी इन्क्लाइन टुवर्ड्स लेफ्ट 100% आहे. एक नाटक बघायला गेलेलो मी आत्ताच, हे सगळं अयोध्या राम मंदिर वगैरे झाल्यानंतर प्रयोग होता नाटकाचा. राम नावाचं नाटक आहे, मकरंद देशपांडे यांचं. त्याचा पृथ्वी थिएटरला शो होता आणि मी ते नाटक बघितलंय. या शोला मी नव्हतो, तर मी ते नाटक बघितलंय. पण तो प्रयोग चालू होता, हाऊसफुल शो होता पृथ्वीमध्ये. आणि त्या नाटकाचं नाव जरी राम असलं तरी अर्थातच ते म्हणजे आजकाल सगळीकडेच कोणालाच माहिती नसलेलं रामायण पुन्हा पुन्हा सांगतायत. कुठल्याही अवॉर्ड फंक्शन्समध्ये, कुठल्याही कार्यक्रमांमध्ये सगळीकडे एक रामायण दाखवलं जातंय, जे आपण खरंच लहानपणापासून कधीच बघितलं नाही. पण ते सांगितलं जातंय, नव्याने नाही तेच, पण सांगितलं जातंय. तर तसं काही त्या नाटकात नाहीये, ते थोडं वेगळं नाटक आहे. आणि त्या नाटकात मकरंद देशपांडेंचं एक वाक्य आहे, जिथे ते म्हणतात की कुछ साल पहले जब कोई सामने से आता था और जय श्री राम कहता था, बड़ा अच्छा लगता था, एक अच्छी भावना आती थी मन में. आजकल कोई जय श्री राम कहता है तो डर लगता है. ज्यावर ऑडियन्स मधनं एक माणूस ओरडला, लगना भी चाहिए. आणि ते हादरले म्हणजे स्टेजवर. आज पृथ्वी थिएटर सारख्या थिएटरमध्ये जिथे कुठला ऑडियन्स येतो बघायला आपल्याला माहिती आहे नाटकं, तिथपर्यंत ही कीड पोचलेली आहे. सॉरी, पण फॉर द लॅक ऑफ बेटर वर्ड्स, कीड ही पोचली आहे जिथे चालू प्रयोगात नाटकातल्या एका वाक्यावर ऑडियन्स अशा पद्धतीने रिॲक्ट होतोय, एक का असे ना, पण लग्ना भी चाहिए. याचा काय अर्थ आहे? का भीती का वाटली पाहिजे? आणि हाच विचार आहे सध्या बाहेर, की भीतीच वाटली पाहिजे. हो, तुम्ही घाबरताय, घाबरलातच पाहिजे, घाबरूनच राहा. आणि ते खरंच भीतीदायक आहे वातावरण. म्हणजे त्या प्रयोगानंतर लागलेले प्रयोग कॅन्सल केलेत मकरंद देशपांडेंनी. त्याले नाही तारखा आहेत आपल्याकडे, पण रामचा प्रयोग नको करूया, वातावरण बरं नाहीये. आणि ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाहीये तुमच्याकडे. म्हणजे फक्त हेच नाही, ललित कला केंद्रामध्ये जे झालं तेही उदाहरण आहेच की आपल्या समोर. म्हणजे काही अर्थच नाहीये, म्हणजे कशालाच काही अर्थ नाहीये. पण आहे हे असं आहे आत्ता, आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा आहे हा माहिती नाहीये कोणालाच. पण त्यामुळे नुसतंच गप्प बसून राहिलो असे चालणार नाही. गप्प नाही बसलात तर मार खायची तयारी ठेवा, एवढंच आहे. बाकी यानंतर मलाही पडू शकतो. दुर्दैवी आहे जे झालं ते. काय म्हणजे अनफॉर्च्युनेट, लाजिरवाणा प्रकार आहे जो काही घडला तो. या व्यतिरिक्त म्हणजे काही प्रतिक्रिया नसू शकते. म्हणजे जे काही आता मी तिथे नव्हतो त्यामुळे तू होतास का बघायला या आर्ग्युमेंटला काही अर्थ नाहीये. पण जे काही वाचलं, जे काही व्हिडिओज बघितले, जी काही माहिती कळली, हे सगळं एकीकडे. म्हणजे मला असं वाटतं ठीक आहे, त्या मुलांनी जे नाटक सादर केलं, एक तर ते पूर्ण होऊ दिलं नाही. त्या नाटकाचा शेवट काय होता हा मी जो ऐकलाय तो मला सांगायचा नाही, पण अजिबात वाईट नव्हता. शेवट त्याचा फॉर होता. हेही मी सांगतो. पण नाटक पूर्णच नाही होऊ दिलं. फोकस कशावर गेला? सीतेचं पात्र करणारी मुलगी, तिची भाषा काय आहे, जे बरोबर ठीक आहे, तुमच्या भावना दुखावल्या गेल्या. पण मला या सगळ्यावर एवढंच वाटतं, भावना दुखावल्या गेल्यानंतर त्याची प्रतिक्रिया मारहाण कशी असू शकते? म्हणजे मला हेच पटत नाही की भावना दुखावल्या गेल्या, तुम्ही काय करू शकता? तुम्ही उठा आणि निघून जा, ते बघू नका. उद्या याला काहीच अर्थ राहणार नाही ना. म्हणजे मी उद्या चेन्नई एक्सप्रेस बघायला जाईन आणि माझ्या भावना दुखावल्या गेल्या, अशी कशी ही कुठली ट्रेन जर्नी दाखवली, माझ्यात आयुष्यात नाही आली म्हणून मी जाऊन स्क्रीन फोडतो? म्हणजे काही अर्थच राहत नाही. मग ती भावना नाही, पण जर ती रिलिजियस भावना असेल तर ती खरी. याला काहीच अर्थ नाही आहे असं मला वाटतं. आणि मुळात सगळ्यात कशाचीही प्रतिक्रिया ही मारहाण नसू शकते. आज ललित कला केंद्रामध्ये आलेली ती मुलं जी नाटक सादर करत होती, तो त्यांच्या परीक्षेचा भाग होता. सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे, ते नाटक अजिबातच स्क्रिप्ट लिहून सेन्सॉर करून आलंय आणि ते सादर होतंय असं नव्हतं. त्यामुळे सेन्सॉरनी हे दिलीच कशी परवानगी किंवा हे काय ते काय हा मुद्दाच नव्हता. त्यांची परीक्षाच ही आहे की संहिता ते प्रयोग
या या बेसिसवर ते हे करतात की म्हणजे सादरीकरणापर्यंत, की तुम्हीच लिहायचं, तुम्हीच बसवायचं, तुम्हीच सादर करायचं आणि मग जो प्रयोग सादर होईल. बरं, ते नाटक 20 ते 30 मिनिटांचं असतं, ते 2 अंकी नाटकही नव्हे, ते 20 ते 30 मिनिटाचं नाटक आहे, तेही पूर्ण होऊ दिलं नाही. आणि ते झाल्यानंतर तिथे जी शिक्षक मंडळी आहेत, जे परीक्षक म्हणून आलेले आहेत, त्या परीक्षेसाठी ते त्याचा ॲनालिसिस करून त्या मुलांना नेक्स्ट डे सांगतात की तुम्ही हे दाखवलं ते बरोबर आहे, हे चूक आहे, अमुक आहे, तमुक आहे, जे काही असेल ते. आता ती कॉलेजमधली मुलं आहेत जी शिकायला आली आहेत, त्यांना उगाचच सुचलं नसेल ना आज हे नाटक करावं. ते आजूबाजूला जे बघतायत, जी परिस्थिती आहे, जे आजच्या काळात घडतंय आणि त्यांना जे प्रश्न भेडसावतायत, त्याचवरती नाटक सादर होतं ना. कुठल्याही काळातलं नाटक हे त्या काळातले इधर प्रश्न मांडणारं किंवा उत्तर देणारं नाटक असतं. तर मग अशा पद्धतीचं नाटक घडत असताना तुम्ही नाटक बंद पडाल की आजूबाजूची परिस्थिती बदलाल, हा विचार केला पाहिजे सगळ्यात पहिले. आणि हे जे कोण मारहाण करणारी लोक आहेत ना, यांचं तर म्हणजे निर्बुद्ध, या पलीकडे मी काही म्हणू शकत नाही. म्हणजे त्यांना खरंच माहिती आहे काय परिस्थिती चालू आहे, त्यांना खरंच माहिती आहे का नाटक काय आहे, माहित नाही. त्यांना कुठनं तरी माहिती मिळालेली अशा पद्धतीचं नाटक होतंय, ठरवून आलेले की मारायचंय आणि प्रयोग सुरू झाला, तसं जाऊन मारहाण केली. आता यात वाईट गोष्ट ही आहे, म्हणजे आता पुढचं तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला की ज्यांना मारहाण झाली त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला, तेच जेलमध्ये होते. प्रवीण भोळे सर जे ललित कला केंद्राचे आहेत ते जेलमध्ये होते, पण ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही, रादर करून घेतला नाही. आणि मग जेव्हा या मुलांना आणि त्या सरांना बेल मिळाली, तर बेल कशी काय दिली म्हणून ललित कला केंद्र जाऊन पुन्हा फोडलं. आता तर कुठलं नाटक सादर होत नव्हतं. तुम्हाला जो तुमचा राग, तुमच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या त्या जेव्हा व्यक्त करायचं होतं ते तुम्ही करून झालंय, मग ही पुढची तोडफोड का होती? बरं, एखादं इन्स्टिट्यूशन तुम्ही जेव्हा बंद पाडता जाऊन, ते त्यानंतर मुलांना घरी पाठवलं गेलं. आज नशिबाने पुन्हा सुरू झालंय, सगळी मुलं पुन्हा आली आहेत. आपल्याला शहरात राहून, मुंबई पुण्यात राहून आणि एका पॉलिटिकल विंगचा भाग असताना आणि फक्त सांगितलं की जाऊन मारा, हे करताना कळत नाहीत की ही सगळी मुलं कुठल्या कुठल्या भागातनं आली आहेत. ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आलेली मुलं आहेत, जी कोणी बीडच्या जवळच्या एका गावातनं आलाय, कोणी अजून कुठून आलाय, आणि त्यांना ऍक्सेस नाही आज. त्यांना काहीतरी या क्षेत्रात करायचंय, त्यांना काहीतरी काम करायचंय, त्यांना माहित नाहीये कुठे जाऊन करायचं. म्हणून ते परीक्षा देऊन ग्रॅज्युएट झाल्यावर किंवा ग्रॅज्युएशनसाठी म्हणून ललित कला केंद्रासारख्या ज्या संस्था आहेत तिथे शिकायला येतात कुठल्या तरी एका भागातनं, आणि त्यांना जे आज प्रश्न पडतात त्याच्यावर ते नाटक करत असताना ज्याचा अनालिसिस तिथले परीक्षक आणि शिक्षक मंडळी करणारच आहेत, तर तुम्हाला कोणी हक्क दिला जाऊन त्यांना मारायचं? आणि ते केल्यामुळे जेव्हा ललित कला केंद्र बंद झालं आणि सगळ्यांना घरी पाठवलं गेलं मुलांना, काय भावना असेल त्यांच्या घरातल्यांची? भीती नसेल का वाटली परत त्यांना त्या ठिकाणी पाठवायला? म्हणजे हा विचारच येत नाही. मग तुम्ही कुठला समाज सुधारताय? मग काय? मग कुठेत राम? कुठेत राम? राम आएंगे कुठे आहेत? कुठे आले? का फक्त अयोध्येत जाऊन बसले, बाकी ठिकाणचे हरवलेत? मी खरंच सांगतो, अयोध्या मंदिर जरा विषयावरनं भरकटतो. जेव्हा ते सगळं चालू होतं 22 जानेवारीला, घरी टीव्हीवर माझ्या चालू होतं, सगळे बघत होते आणि मी त्या दिवशी कुठली तरी फिल्म बघायला गेलो. मी बघितलं टीव्हीवर, मी फिल्म बघायला जात होतो आणि आई म्हणाली, अरे कुठे चाललंयस? मी म्हटलं फिल्म बघायला चाललोय. तर अरे काय हे, जरा चालू आहे टीव्हीवर, हे बघ ना. मी म्हटलं काय बघायचं त्यात? कळलं, होतंय, आज होणार आहे, छानच आहे, मस्त होऊ दे. ते बघ हेच आहे, हे आहे ना, ते राम जेव्हा शिक्षा देतील ना तुला मला एवढं हसू आलं. अर्थात आई हे मस्करीत म्हणाली, पण मस्करीत सुद्धा हे वाक्य येतंय. ह्याची मला इतकी गंमत वाटतेय की मग मी आईला तिथे म्हटलं की अगं मला सांग, राम आएंगे म्हणून जे सगळं चालू आहे, PR ॲडव्हर्टायझिंग किंवा काही ॲडव्हर्टायझिंग नाही, चला जे काही चालू आहे ते खूप प्युअर भावनेने, स्वच्छ निर्मळ मनाने जे काही चालू आहे आता, ते सगळं होतं. आपल्यात घरात या गोष्टीवरनं वाद होत आहेत, तर आपल्या घरातला राम गेला नाही का? इतकी वर्ष वाद होत नव्हते आपल्यात, इतकी वर्ष काही झालं नाही आपल्यात कुठल्याही पॉलिटिकल गोष्टींवरनं किंवा रिलिजियस गोष्टींवरनं वाद किंवा मतभेद. आज होत आहेत, तर मग खरंच राम आलेत की घराघरातनं राम गेलेत, हा विचार आपण करायला पाहिजे. आणि फक्त घरापुरतं मर्यादित नाहीये, हे समाजातही आहे. राम आलेले नाहीयेत, ते गेले, फक्त अयोध्येत आहेत. ललित कला केंद्र असू दे, प्रत्येकाच्या घराघरातलं असू दे, मला वाटतं खूपच दुर्दैवी वातावरण आहे आजूबाजूला. आणि जसं मी म्हटलं की कुठल्याही गोष्टीचा निषेध नोंदवायचा असेल, आहेत ना, पद्धत आहे करायला. मारहाण हा उपाय नसूच शकतो ना. सगळ्यात उत्तम उपाय, तुम्हाला जे आवडत नाहीये ते बघू नका, उठा आणि निघा. ज्यांना आवडते ते बघतील,
ज्यांना आवडत नाहीये ते निघून जातील, ज्यांना ते बघून मतपरिवर्तन होणार असेल होऊ देत. तुम्ही कोण आहात ते थांबवणारं मतपरिवर्तन? बरं असं आहे का की फक्त हे एकच नाटक चालू आहे जगात ललित कला केंद्राच्या मुलांचं? नाही ना, आजूबाजूला इतके कार्यक्रम चालू आहेत. ते बघून एखादा माझ्यासारख्या माणसाचं मतपरिवर्तन होणार असेल, कदाचित होईल, होऊ देत. पण असं कसं दाखवताय राम राम म्हणून मी जाऊन मारहाण केली तर चालणार आहे का? तर सेम आहे ना, सेम अप्लाय होतं सगळ्यांना. तर हा उपाय नसूच शकतो असं मला वाटतं. त्यामुळे ठीकच आहे, दुर्दैवी आहे. हां, तर मला असं वाटतं की एखादी मालिका त्या विषयावर होते आणि ती इतकी गाजते कारण तो विषय समाजात आहे, पेक्षा तो विषय समाजात आहे म्हणूनच त्या विषयावरची मालिका होते सर्वप्रथम. तर त्या विषयावरची मालिका होत असताना जर का नीट बघाल, मालिकेचे 1129 भाग झाले आणि त्यातले पहिले 200 भाग हे त्या विषयावरचे होते किंवा येऊन जाऊन तो विषय होता. नंतर ती एक नॉर्मल लव्ह स्टोरी होती इतर कुठल्याही मालिकेसारखी. पण जो काही त्या वर्णाविषयीचा द्वेष किंवा काही होता हे सगळं पहिल्या 200 भागांमध्ये येऊन गेलेलं होतं. त्यानंतर एकदा सगळ्या फॅमिलीने ते ॲक्सेप्ट केलं आणि ते कुठेही नव्हतं खरं तर. आता तो समाजाचा भाग नक्कीच आहे का? म्हणजे समाजात हा प्रश्न नक्कीच आहे का? तर हो आहे. तो इंडस्ट्रीत आहे असं मला वाटत नाही. कारण इंडस्ट्रीत तो असून चालणारही नाही. कारण मुळात त्या कॅरेक्टरची जी गरज आहे त्याप्रमाणेच कास्टिंग होणार ना. म्हणजे कास्टिंगला घेऊन असेल किंवा काही. आता एखाद्या रोलसाठी मला अमुक एक वर्णाचेच लोक हवेत असं असेल तर तेच घेतले जाणार आहेत. म्हणजे त्यात काही मला म्हणजे आत्ता चालू आहेत, आत्ता मालिका चालू आहेत तशा. सन मराठीवर 2 मालिका चालू आहेत, ज्यात एका मालिकेत एक जी मुख्य नायिका आहे ती सावळी आहे किंवा एक मुख्य नायक आहे. तो म्हणजे असं काही मला कळत नाही हे इंडस्ट्रीत हे आहे का? तर नाही आहे. माझं उत्तर आहे की ते नाही आहे. समाजात आहे का? हो, डेफिनेटली आहे. आणि जे आमच्या मालिकेतही दाखवलं गेलं त्यावरनं एक मला खूप छान आत्ता किस्सा आठवतोय म्हणून सांगतोय. आपण प्रश्नाकडे येऊयाच परत. पण मला एक आठवतोय किस्सा की ही मालिका चालू झाल्यानंतर पहिल्या 100 भागांनंतर मला एक दिवशी Instagramवर एक मेसेज आला. त्यांना मी विचारलेलं मागे तुमचं नाव घेतलं तर काही हरकत आहे का कधी इंटरव्ह्यूमध्ये? ते नाही म्हणालेले म्हणून मी घेतोय. राणी भुते असं त्या मुलीचं नाव होतं. आणि त्यांचा मला मेसेज आला की मी तुमची मालिका बघते आणि ती बघितल्यामुळे मला माझ्या चुकीची जाणीव झाली. तर मी म्हटलं म्हणजे काय झालं? तर ते म्हणाले की माझा एक खूप जवळचा मित्र आहे जो माझ्या कॉलेजमध्ये होता आणि आम्ही अनेक वर्ष एकमेकांचे मित्र आहोत आणि मग आम्ही इव्हेंच्युअली प्रेमातही पडलो. रादर तो खूप प्रेमात आहे माझ्या आणि त्यांनी मला असंख्य वेळा लग्नासाठी विचारलंय आणि मी कायम नाही म्हणत आले आणि मी काही ना काहीतरी वेगवेगळी कारणं देत होते ते नाही म्हणाले. कसं आपण मित्रच आहोत, कसं हे कसं ते. पण तुमची मालिका बघताना मला ही जाणीव झाली आहे की खरं तर यातली सगळी कारणं खोटी आहेत. मी फक्त तो काळा आहे म्हणून मी नाही म्हणत होते त्याला आणि तिचे शब्द आहेत ते म्हणून मी हे असेच्या असे वापरतोय. तो काळा आहे म्हणून मी त्याला नाही म्हणत होते. पण तुमची मालिका बघून मला जाणीव झाली आणि मी त्याला उद्या होकार देणार आहे. हे तिने कळवलं. इथपर्यंत ठीक होतं. हे इथे थांबलं नाही. तिने मला आठवड्याभराने पुन्हा मेसेज केला की मी त्याला होकार दिला, आमच्या घरातले एकमेकांना भेटले आणि आमचं लग्न ठरलंय आणि ही तारीख आहे. तर आमची इच्छा आहे तुमची संपूर्ण टीम आमच्या लग्नाला या. फक्त ते अकलूजला होतं, लांब होतं खूप आणि सुट्टी काढून सगळ्यांना जाणं शक्य नव्हतं. पण मी तिला मेसेज केला की मला खूपच भारी वाटतं हे की आपण अशा कुठल्यातरी गोष्टीचा भाग आहोत ज्याच्यामुळे खरंच कोणाच्या तरी आयुष्यात इतका महत्त्वाचा निर्णय घेण्यात मदत होऊ शकते. ह्याचा आपण नाहीतर एक मालिका म्हटल्यावर एक नट लोक मुळात फार बरे नसतात. म्हणजे त्यांना एक सगळं छान सुरू आहे म्हटल्यावर एक ठीक आहे ना, मालिका असतं रे, रोज येतोय तेच शूट करतोय वगैरे. नाही, पण बघणारा प्रेक्षक काही काही गोष्टी खूप सिरियसली बघत असतो. ह्याची जाणीव होते अशा काही गोष्टींमुळे की आपण जे असंच काम म्हणून करतोय त्याचा कोणावर तरी खरंच परिणाम होतोय काहीतरी आणि ते खूप सिरियसली ते बघतायत आणि नुसतं बघत नाहीत तर त्याच्यामुळे काहीतरी खूप महत्त्वाचे निर्णय घेत आहेत स्वतःच्या आयुष्यातले. आणि त्यांनी आम्हाला लग्नाचं इन्व्हिटेशन तर पाठवलं जे आम्हाला जाणं शक्य नव्हतं. म्हणून मी त्यांना उलट मेसेज केला असा की आमचा 100वा भाग होणार आहे लवकरच आणि आमची इच्छा आहे की तुम्ही दोघांनी त्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत यावं. तर ते शक्य आहे का? म्हणजे आमच्या घरातले लग्नाआधी आम्हाला असे सोडणार नाहीत एकत्र, पण तरी मी कळवते. आणि त्यांनी 2 दिवस आधी कळवलं, आम्ही ट्रेन पकडतोय, आम्ही येतोय. आणि ते आले.
ते दोघं आले, त्यांनी आजही वेगवेगळ्या या ज्या मीडिया एजन्सी त्यांचे जे ऑनलाईन पोर्टल्स आहेत त्याच्यावर आहेत तो व्हिडिओ, की 100वे सेलिब्रेशन टाकलं तर ते दोघं तिथे आले, त्यांनी आमच्याबरोबर त्यांच्या हस्ते आम्ही केक कापला, की ही खरी पोचपावती आहे कामाची, की कोणाच्या तरी आयुष्यात इतका महत्त्वाचा बदल घडतोय आणि त्यांचं पुढे जाऊन लग्नही झालंच, त्याचेही फोटोज वगैरे त्यांनी पाठवले. पण खूप भारी वाटलेलं मला त्याच्यामुळे. तर म्हणजे अशा विषयावरची आपण काहीतरी एखादं प्रोजेक्ट करतोय ज्याच्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात म्हणजे हे एक आहे ज्यांचं आम्हाला कळलं. मे बी असे मला आय वुड लाईक टू बिलीव्ह की असे अनेक असतील ज्यांचं आमच्यापर्यंत पोहोचलं नसेल, पण हा बदल घडलाच असेल. सो या. खरं तर बराच काळ माझ्या मनात होतं की मला हे आवडत नाहीये फारसं इथे. काय आवडत नाहीये ते सांगतो. म्हणजे सोशल मीडियाचा फायदा होतो का? 100% होतो. पण तो फायदा कसा करून घ्यायचा आहे हे ज्यांना कळतं त्यांनाच होतो. माझ्यासारखे ज्यांना ते कळत नाही त्यांना फक्त त्रास होतो सोशल मीडियाचा, असं मला वाटतं. त्रास म्हणजे ती जे एक जबाबदारीने काहीतरी सतत त्यावर टाकायचंय वाला जो आत्ता झोन आहे ना एकूण, तो कंटाळवाणाही आहे आणि त्याचं एक वेगळं प्रेशर येतं. म्हणजे की अरे 4 दिवस झाले पोस्ट नाही टाकली, नाही हे जरा फोटो काढणं वगैरे, हे नको नकोसं वाटायला लागलेलं हळूहळू. आणि झालंय असं ना की माझं झालेलं असं की खरंच ते आयुष्य आहे का प्रत्येकाचं? म्हणजे रोज एक असंख्य काळ कोणाचं आयुष्य किती कमाल चालू आहे हे बघण्यात मी घालवायचं आणि मग त्यावरनं स्वतः वाईट वाटून घ्यायचं, अरे केवढं भारी चालू आहे सगळ्यांचं, आपलं असं काहीच नाही. असं माझ्या मनात जरी फार आलं नसलं तरी हे खरं आहे. हे अनेकांच्या माझ्या जवळच्या लोकांच्या मनात आलेलं मी बघितलंय की अरे काय कमाल चालू आहे रे, अरे इथे गेले रे, तिथे गेले रे. हे का सांगावंसं वाटतं? ते इतक्या पर्सनल गोष्टी आहेत, त्या मुळात सोशल मीडियावर काय येतात. म्हणजे मला असं वाटतं अशा गोष्टी सोशल मीडियावर जाव्यात ज्याचं आपल्याला छान वाटतंय. ओके, ह्याच विचार करून सगळेजण टाकतात, पण कोण ते कसं घेतं याचा इतका प्रॉब्लेम आहे. म्हणजे जेव्हा मित्रांमध्ये तू त्यावर लाईक केलंस पण तू माझ्या ह्याच्यावर लाईक नाही केलंस आणि कमेंट नाही केलीस, या इतक्या क्षुल्लक आणि फालतू गोष्टींवरून जेव्हा वाद व्हायला लागले, किंवा वादही सोड, तो प्रश्न विचारला गेला तिथेच संपलेला आहे. मी म्हटलं की हा काय प्रश्न आहे? बरं समजा मी लाईक केलं नाहीये, ह्याचं सोपं उत्तर आहे मला तुझा फोटो नाही आवडलाय. मला नाही आवडलाय म्हणून मी नाही केलंय ना, नाही तर मी केलं असतं. मग आता तुला हे उत्तर ऐकायचंय का की अरे कारण मला नाही आवडला तुझा फोटो? तर हे उत्तर ऐकायचंय का? तर ते काही मला कळत नाही. म्हणजे हा प्रश्नच का पडतो? आणि मग त्याच्यावरनं एक कंपॅरिझन. म्हणजे मला असं वाटतं आत्ताच्या काळात, सॉरी हे थोडं जेंडर बायस्ड आहे, पण आत्ताच्या काळात हो, कारण मुलींसाठी ॲक्ट्रेसेससाठी दिसणं, सतत दिसत राहणं आणि छान दिसणं हे इतकं मॅटर करतं अनफॉर्च्युनेटली, की सोशल मीडियामुळे त्यांची इन्सिक्युरिटी खूप वाढत चालली, रादर खूप वाढली आहे. आत्ता मी ज्या माझ्या आजूबाजूला मैत्रिणी बघतो त्या फक्त सोशल मीडियावरनं ठरवतायत बऱ्याचशा की कुठल्या ॲक्ट्रेसच्या आयुष्यात काय चालू आहे, अरे मग हिचं ते किती भारी गेलं, हिला हे कोलॅब मिळालं, अरे मला का नाही. आणि त्या सगळ्या इतक्या अशा म्हणजे मला त्यावर चर्चाही करायची नाही आहेत, अशा गोष्टी आहेत की ते नको नकोसं वाटतं. माझा सोशल मीडिया म्हणजे त्यांनी आपली डोकी भ्रष्ट केली आहेत असं मी एका मित्राला म्हटलेलं, ते झालेलं असं. मी नाव नाही घेत मित्राचं, कारण खूपच जवळचा मित्र आहे. आमच्यातलं भांडणही आता मिटलंय, त्यामुळे उगाच त्याचं नाव घेऊन मला सगळ्यांना त्याचं नाव सांगायचं नाहीये. पण तो एक नाटक बसवत होता एका फेस्टिवलसाठी. एकपात्री होतं ते नाटक, आणि जो काम करत होता तोही माझा तितकाच जवळचा मित्र आहे. आणि त्यांचं जे नाटक म्हणजे त्याचं नाटकाचं वाचन वगैरेही माझ्या समोर झालेलं, आम्ही एकत्रच केलेलं. आणि प्रयोगाच्या 2-3 दिवस आधी त्याला एका कामानिमित्त मुंबई बाहेर जावं लागणार होतं. तो मुंबईत नव्हता आणि त्याचा पहिला प्रयोग सादर होणार होता. आणि नाटकात तरी पण काहीतरी गोंधळ होता आणि नीट जमून येत नव्हत्या गोष्टी. तर त्याने मला सांगितलेलं, तू जरा जाऊन तालीम बघशील का, घेशील का? आणि तेव्हा माझी मालिका चालू होती, तुला पाहते रे मालिका चालू होती. आणि मी माझ्या सेटवरती रिक्वेस्ट केली की माझं 2 दिवस ना मला जरा सकाळी एका तालमीला जायचं, मला लेटचा कॉल टाईम द्याल का? आणि मग हे मी पार्श्वभूमी का सांगतो हे सांगतो मी तुम्हाला, ज्यामुळे जास्त तिडीक गेली मला पुढे जाऊन. तर मी त्यांना म्हटलं की मला जरा उशिराचा कॉल टाईम द्याल का, कारण मला सकाळी जाऊन यायचं. ते बोलले मॅक्झिमम 10:30, त्यानंतर नाही होऊ शकत. म्हटलं ओके चालेल. मग आम्ही सकाळी 7ला तालमीला भेटायचो ते 3 दिवस. 7ला भेटलो,
7 ते 10 मी त्याच्याबरोबर तालीम करायचो तिकडे आणि मग मी शूटला गेलो. त्या तालमीत आता मला वाटत होतं की हा भाग नसला पाहिजे, हे कापूया. सो मी त्याला कॉल करून सांगितलं की आज मी हा बदल केलाय, तुला योग्य वाटतोय का, तुला ते हवं असेल तर ठेवूया आपण वगैरे वगैरे. असे एक 2-3 दिवस झाले आणि जो मूळ प्रयोगाचा दिवस होता तेव्हा मला जाणं शक्यच नव्हतं, कारण माझं शूट होतंच. सो मी प्रयोग कसा झाला हे बघायला मी नव्हतोच, पण ते 3 दिवस मी तालीम केली आणि डायरेक्ट प्रयोग झाला. प्रयोगाच्या दिवशी तो मित्र जो मुंबई बाहेर गेलेला तो आला, तो प्रयोगाच्या दिवशी आला, त्याने प्रयोग बघितला आणि ते सगळं झाल्यावर मला कळवलंही त्यांनी की अरे झाला प्रयोग, झाला अशा अशा प्रतिक्रिया वगैरे हे सगळं कळवलं. हे सगळं संपलं. यानंतर काही दिवसांनी मी त्याच्या घरी गेलेलो आणि जनरल आमच्या गप्पा चालू होत्या की कसं आपण एकमेकांच्या गोष्टी प्रमोट केल्या पाहिजेत. हे मी खूप ओपनली बोलतो पण सांगतो, कसे पुणावाले एकमेकांना खूप मोठं करतात आणि कसं एकमेकांच्या घरी हा कसला भारी आहे, हा कसला भारी आहे, ह्याला बघा हे करतात, जे आपण करत नाही, आपल्यात ते लॅकिंग आहे. तर माझा त्यावर मुद्दा होता, मुळात जे मोठे करतात ते सुद्धा ऑलरेडी काहीतरी आहेत, तेच इतरांबद्दल सांगतात. आपल्यातलं कोण आहे तसं आत्ता की जो सांगेल आणि ज्याला काहीतरी क्रेडिबिलिटी आहे की ह्याचंही बघा. आणि मुळात आपलं जास्त बरं नाही का की आपण खरंच आवडणारी गोष्ट प्रमोट करतो आणि न आवडणारी नाही करत वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे उगाच काहीतरी एक सिनेमा येतोय म्हणून सगळ्यांनी पोस्ट करायचं, ही कुठली पद्धत आहे? तो आधी बघूया, तो आवडला तर जरूर सांगूया ना, तर त्याची क्रेडिबिलिटी राहते. म्हणजे आज माझा कोणतरी एक चाहता आहे समजा, जो मी पोस्ट केलंय म्हणून जाऊन बघणार आहे, तर त्याचा भ्रमनिरास नाही का होणार त्यांनी जाऊन बघितल्यावर की अरे येडा का, ह्यानी हे का पोस्ट केलेलं, कुठेही चांगली फिल्म. तर मला म्हणायचं आधी आपण बघावं, ते आवडलं जरूर टाकावं, मग आपल्याला शक्य होईल तितक्या आणि जितक्या प्रमाणात आवडले तितके पोस्ट त्याबद्दल मग करावे. पण ते आधी बघितलं तर पाहिजे. बघायच्या आधीच प्लीज गो वॉच, जवळच्या चित्रपटगृहात हे सगळं आपण का टाकतो? म्हणजे ते ज्यांना यायचं ते बघतातच येऊन. सोशल मीडियामुळे त्याचं म्हणजे त्यामुळे फुटफॉल वाढतो असं मला पर्सनली वाटत नाही. ते का वाटत नाही ते मी सांगेन, पण नाही वाटत मला, काही तसा अनुभव आलेला नाही. सो जे लोक येऊन बघणार आहेत, ज्यांच्यापर्यंत तुमचं इंटरॅक्शन पोचलंय, कम्युनिकेट केलंय तुमच्या ॲडव्हर्टायझिंगमधनं, ते येऊन बघणार आहेत. तुम्ही एक वैयक्तिक टाकायची गरज नाही. मग मुद्दा आला त्याचा की अरे पण मला एक गोष्ट आवडली नाही, आपण बाकी इतके जवळचे मित्र आहोत, तू त्या नाटकाबद्दल साधं टाकलंही नाहीस त्याचा ओपनिंग शोधा. म्हणजे का मी बसवलंय, मी लिहिलंय, अजून एक आपला जवळचा मित्र तो काम करतोय, तर तू एक स्टोरी नाही टाकलीस त्याबद्दल. तर मी म्हटलं ओके, मग मला नाही वाटली टाकावीशी. तो बोलला का, पण मग हे चुकीचं नाही आहे का? म्हटलं नाही आहे चुकीचं. नाही मग तू असं कसं म्हणतोस, कारण इतर सगळ्यांनी टाकलेली तू का नाही टाकली? म्हटलं एक, मला ते नाटक आवडलं नव्हतं. मित्र म्हणून मी स्टोरी टाकायला हवी, ते हा मुद्दा मला फोल वाटतो. मित्र म्हणून मी येऊन तुझ्या तालमी घेतल्या, म्हणजे मला ते आवडलं नसताना सुद्धा मी माझं शूटिंग ऍडजस्ट करून मी सकाळी येऊन तुझ्या नाटकाची तालीम घेतोय, मग शूटला जातोय, तुला चेंजेस कळवतोय, परत येतोय, नेक्स्ट डे परत सकाळी जातोय, परत शूटला जातोय. ते तुला दिसत नाहीये. तू आता मुद्दा काय म्हणतोयस, तू पोस्ट का नाही केलंस? म्हणजे मी एक स्टोरी टाकली नाही, हे आपली मैत्री डिफाईन करते. आता मी येऊन काय तालमी घेतल्या, मी काही मोठी गोष्ट केली नाही. मी हे कुठल्याही जवळच्या मित्रासाठी करीन, जवळचा मित्र नसेल तरी करीन. ज्यांनी जर मदत मागितली, अरे जरा येऊन बघतोस का की हे कसं वाटतंय, 100% जाईन. पण मी ते केलं आणि मी स्टोरी टाकली नाही. ही गोष्ट डिफाईन करते आपली मैत्री. हे 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 वाईट नाही का मुळात? म्हणजे ही सिच्युएशन जर का आली असेल, म्हणजे इथे आपण पोहोचलो असू तर अवघड आहे. आपल्या मैत्रीत नाही, सोशल मीडिया म्हणून अवघड आहे की ह्याच्यावरनं जज केलं जाते. म्हणजे ज्यांचा काही संबंध नाही, पण त्यांनी अरे अमुक अमुकचं एक नाटक आहे जा बघा, ते आता जवळचे झाले का? म्हणजे कशावरनं आपण ठरवायचं आहे कोण जवळचं? तर म्हटलं हे कठीण होत आहे. आणि मग ते भांडण एका पॉईंट नंतर खूप टिपेला गेलं, कारण तो ते मान्य करायला तयार नव्हता की नाही माझा काही मुद्दा चुकला नाही आणि कसं तू तरी पोस्ट करायला होता. आणि म्हटलं इथून संबंध संपला. त्यापुढची 2-1 वर्ष आम्ही फार बोललोही नव्हतो. नंतर आता झालं सगळं ओके. जेव्हा आता त्याला ते पटतंय की हो, तेव्हा फक्त तुझा आवाज खूप वाढलेला. म्हटलं हे इतकं फालतू आर्ग्युमेंट आहे ना, म्हणजे जेव्हा मुद्दे पटतात तेव्हा हे जे येतं ना की बाकी सगळं ठीक आहे, तुझा मुद्दा ठीक होता, पण तुझा आवाज इतका वाढलेला ना, तुझा टोन म्हटलं सॉरी काही मला हे मान्य नाहीये, पण ठीक आहे, मला मुद्दा कळलाय तुझा आणि आपण हे भांडण संपूया. म्हणून ते संपलं. पण ते होतं. आणि राहिला प्रश्न मी का गायब होतो त्यावरनं, तर त्याचं उत्तर हेच आहे, मला हे सगळं ना खूप खूप शॅलो वाटतं. सोशल मीडिया सगळं खूप खोटं वाटतं. आणि मालिका चालू होती त्या दिवसापर्यंत मी होतो, कारण चॅनलच्या काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला पोस्ट कराव्याच लागतात वगैरे वगैरे वगैरे, ते केलंच पाहिजे असं, तेही मला पटत नाही, पण आता ते करावं लागतं. आपण काय चॅनलपेक्षा मोठा कोणी नाही, सगळ्यांनी माफ करा मला, चॅनल सगळ्यात मोठं आहे. मी एक सामान्य नट आहे, मला परत कास्ट करा. पण
पण हो म्हणजे त्यामुळे होतो. पण ज्या दिवशी सिरियल संपली 3 तारखेला सिरियल आमची संपली, 3 सप्टेंबर, आणि 4 सप्टेंबरला मी सगळं डिॲक्टिव्हेट केलं. आणि ते सगळ्यात उत्तम 4 महिने होते माझ्या आयुष्यातले, जेव्हा मी तिकडे नव्हतो. म्हणजे मला एकदाही मनातही आला नाही विचार, की मग ह्याचं काय चालू आहे. म्हणजे असे भेटायचो कोणी मित्र तेव्हा, अरे त्यांनी टाकली ना स्टोरी, म्हटलं मी नाही आहे. एक वेगळंच छानही वाटत होतं ते बोलताना. नाही मी नाही आहे ना सोशल मीडियावर. ते एक तो फील पण छान होता. पण खऱ्या अर्थाने मी त्यावरनं गेलो, कारण मी म्हणजे याबद्दल बोललेलं काही लोकांना आवडत नाही. काही लोकांना वाटतं आज तो काळ जे उघडपणे याबद्दल बोललं पाहिजे, असं काही नाही. मला वाटतं हे खरं घडलंय म्हणून मी बोलतोय. माझ्या थेरपिस्टने मला सांगितलं, तुला इतका त्रास होत असेल तर बंद कर. हे माझ्या थेरपिस्टने सांगितलं मला. बरं, मला खूप त्रास होत होता का वगैरे असंही नाहीये, पण मला ते पटतच नव्हतं. म्हणजे मी थेरपी वेगळ्या कारणाकरता घेत होतो, पण त्यात जेव्हा सोशल मीडिया मुद्दा यायचा म्हणायचं, की ते तर मला इतका राग येतो, त्याचं ते मला नको वाटतं सगळं, आणि सगळंच किती खोटं आहे, आणि सगळेच किती कायम बेस्ट लुक त्यांचा टाकतात, ती ग्रीड अशीच बनवायची, याच्यानंतर हाच फोटो असला पाहिजे. म्हटलं मला हे सगळं नाही झेपत. माझं काम आहे ऍक्टर म्हणून ऍक्टिंग करणं, ते मी जाऊन चोख करेन. मला तू आज हे पोस्ट कर, ते पोस्ट कर, हे सांगू नका वगैरे. यावर अनेक लॉजिकल काउंटर पण आहेत, की तुझं प्रोडक्ट तुला विकलंच पाहिजे वगैरे वगैरे. हे सगळं मला मान्य आहे, पण त्याची जबरदस्ती नको. माझं म्हणणं आहे ते ऑर्गॅनिकली होऊ दे. मला वाटलं म्हणून, जसं मी मगाशी म्हटलं, मला एखादी कलाकृती आवडली म्हणून मी त्याबद्दल टाकलं, हे होऊ दे. हे माझ्या मित्राचं आहे म्हणून टाक, हे जरा नकोसं वाटतं. म्हणजे की उगाच एक फॉल्स प्रॉमिसेस कोणाला तरी द्या, की जाऊन हे बघाच खूप भारी आहे, हे मला नकोसं वाटतं. तर त्यामुळे मी त्याच्यापासून लांब होतो. आणि मग एक दिवस सकाळी असं आलं, की मुळात मला त्या काळात काही वर्थ शेअरिंग वाटत नव्हतं कोणाबरोबर, की हां ठीक आहे, चल मी ऑस्ट्रेलियाला गेलोय, आता हे काय सांगावं. पण हे इतकं आता दोन्ही बाजूनी बोलणं आहे, कारण मी इंस्टाग्रामवर परत आल्यावर मी त्याच ऑस्ट्रेलियाचा एक फोटो टाकला, वाईल आय वॉज अवे, असं म्हणून मी टाकला. कारण ती खरंच छान गोष्ट होती. मी स्काय डायव्हिंग केलेलं तिकडे, तर तो अनुभव मला खरंच, आणि त्याचा अख्खा व्हिडिओ आहे स्काय डायव्हिंगचा, तर तो मला दाखवायचा होता लोकांना, की हे भारी आहे खूप, हे करा असं म्हणतो. तो मी टाकलाच नंतर. पण ते घडत असताना मला वाटत होतं मला काय हे सांगायचं नाही कोणाला, हे सांगण्यात काही अर्थ नाही वगैरे. आणि मग एक दिवस अचानक अशी काही गोष्ट घडली. माझा भाचा आहे 4 वर्षांचा, तो आलेला सोसायटी, माझ्या घरी आलेला, आणि त्याच्याबरोबर खेळताना अशी एक गोष्ट घडली जी एक्झॅक्ट सेम माझ्याबरोबर लहानपणी घडलेली, आणि तेव्हाचा माझा तसा फोटोही होता. म्हटलं हे आहे, हे खूप हे मला सांगावं असं वाटतंय लोकांना. त्या दिवशी मी परत आलो. सो परत यायलाही असं काही कारण नव्हतं. अगेन मी माझ्या थेरपिस्टशी बोललेलो, की म्हटलं की आय थिंक नाव आहे ओके, मला काही वाटत नाही असं, किंवा इतरांचं काहीतरी बघून मला एक फ्रस्ट्रेशन येणार आहे, हे किती खोटे ते किती असे, असं काही होणार नाहीये, सो मी येऊ शकतो. ते म्हणले मोस्ट वेलकम, तुझा कॉल आहे, तुझा अकाउंट आहे, तुझी स्पेस आहे, काही कर. म्हणून मी परतही आलो. पण सांगायचा मुद्दा सोशल मीडियाबद्दलचा माझा हा आहे, की जसे त्याचे चांगले, म्हणजे जे थेट प्रेक्षकांचे फीडबॅक आपल्यापर्यंत पोहोचतात, जे पूर्वी मुभा नव्हते. म्हणजे पत्र लिहिलं तरच कोणी डायरेक्ट, पण आता इतके ॲक्सेसिबल आहोत आपण, की जो मी अनुभव सांगितला मालिका रंग माझा वेगळा चालू असतानाचा, तसेही अनुभव आहेत की ज्याच्यामुळे थेट त्या खूप चांगल्या बाजू आहेत सोशल मीडियाच्या, आणि त्याकरता ते जरूर वापरावं. पण हे जे आहे ना, ज्या अत्यंत फ्रिवलस, खूप खूप छोट्या क्षुल्लक गोष्टींमध्ये आपण जे घुसलोय, माझा लाईक, त्याचा लाईक, किती लाईक, तुला किती कॉमेंट, आणि त्या सगळ्याला काहीच अर्थ नाही. आणि त्यामुळे मला ते नकोसं वाटतं, ज्याच्यामुळे मी त्यापासून लांब होतो. पण आता मी आहे सोशल मीडियावर. मला माझे फॉलोअर्स वाढवायचे आहेत. माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे @AASHU.G. थँक्यू. झालं असं, की जे एकूण तेव्हा न्यूज चालू होती सगळी, आणि घरात आम्ही बघत होतो काय काय चाललंय, ते बघून रोज खूप त्रास होत होता, की आपण इथे रोज, म्हणजे आमच्यासाठी प्रिव्हिलेज्ड लोकांसाठी लॉकडाऊन खूप मस्तही होता. माझ्या घरात होता, मी सांगतोय, उत्तम होता. आम्ही सोसायटीत खाली उतरू शकायचो, जायचो. 1-2 महिने छान घरी होते सगळे. माझा जो भाचा आहे त्याचा नुकताच 20 जानेवारीला त्याचा जन्म झालेला, आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते आमच्या घरी आलेले, आणि मार्चमध्ये लॉकडाऊन झाला. सो लॉकडाऊन संपेपर्यंत ते घरीच होते. त्यामुळे एक नवीन जन्माला आलेलं बाळ, माझी सख्खी बहीण, तिचा नवरा, मी, आई, बाबा, असं एक भरलेलं घर होतं विथ नवीन बाळ. त्यामुळे काही उत्तम चालू होतं सगळं, काही कशाचाही प्रॉब्लेम नव्हता. पण हे आपलं उत्तम चालू असताना जेव्हा टीव्ही लावायचो आणि ती न्यूज बघायचो, त्यावर असं बाहेर इतकी भीषण परिस्थिती आहे हे जेव्हा दिसत होतं, तेव्हा माझ्या मनात छोटा विचार आहे, पण जो खूप साहजिक, खूप नॅचरली आला पाहिजे, प्रत्येकाला आला पाहिजे असा हट्ट नाही, पण यावा असं मला वाटतं, की आपणच घरात बसलोय, छान चालू आहे, बाहेर परिस्थिती भीषण आहे, आपण 10 वेळा परिस्थिती भीषण आहे
एवढं फक्त ऐकतोय, त्याचं करायचंय काय? म्हणजे ती भीषण परिस्थिती बरी कोण करणार आहे? ज्यांचं बरं चालू आहे तेच करू शकतात ना. राहायला घरं नव्हती लोकांकडे, जे रेंटवर राहत होते रेंट भरायला पैसे नाही, म्हणजे जे डेली वेज अर्नर ज्यांना आपण म्हणतो, ते लोकांचे पैसे, त्यांना रोज पैसे मिळायचे आणि ते भरायचे पैसे. रोज आज पैसे आले, धान्य घेतलं, घरी भात शिजवला, ते रोजचा इन्कमच बंद आला तर रोज घरी काय शिजवणार आहे, काय होणार आहे? आणि म्हणून ते घरं सोडून गावाकडे जायला निघाले. काही नाही तर गावात खेती आहे, काहीतरी आहे म्हणून सगळे आपण शेवटी सगळ्यात कठीण परिस्थितीत माणूस आपल्या घरीच जायला बघतो ना. तर तशा ह्याच्यात ते निघालेले आणि ते सगळं बघताना असं झालं की पण इथे जे आहेत लोकसंख्या इतकी की प्रत्येकाला जाता येणार आहे का, हे शक्य आहे का? आणि ते बघत असताना मला असं झालं की अरे यार यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याविषयी माझा एक मित्र आहे पार्थ निखिल म्हणून, पार्थ मीना निखिल, तो जर्नलिस्ट आहे आणि तो ह्या सगळ्याचं रिपोर्टिंग करत होता आणि त्याच्याशी मी रोज याबद्दल बोलवतो. तो मला सांगायचा आज मी इथे गेलेलो रे, खूप वाईट परिस्थिती आहे, इथल्या अशा माणसांचं असं असं झालंय, अमुक अमुक हे झालंय, ते झालंय, अशी इतकी लोक घरी लोंढेच्या लोंढे निघालेत वगैरे वगैरे. तो मला सांगत होता काय काय. आणि मी म्हटलं फार त्यासाठी काय करू शकतो तुला, म्हणजे मी म्हटलं मला काहीतरी करावं असं वाटतंय, तर काय करू शकतो? तर तो म्हणाला हे बघ अनेक संस्था काम करतात पण माझ्या ओळखीतली एक संस्था आहे, माझ्या ओळखीचे काही लोक आहेत, त्यांनी मिळून सुरू केली खाना चाहिए म्हणून संस्था, जे लोकांना घरोघरी जाऊन जेवण देत आहेत. तर बाहेर पडून एक कम्युनिटी किचन त्यांनी हे केलंय किंवा वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सशी टायअप केलंय. त्या रेस्टॉरंट्समध्ये ते जेवण बनतं आणि ते फूड पॅकेट्स मुंबईभर डिस्ट्रीब्यूट होत आहेत वेगवेगळ्या एरियात. तर ते करायला आवडेल का तुला? मी म्हटलं हो नक्की आवडेल, हे करूया असं म्हणून मी नेक्स्ट डे गेलो, त्यांना भेटलो. पहिल्या दिवशी गेलो तेव्हा त्यांनी मला ग्लोव्ज मास्क हे दिलं. गाडी आहे तुझ्याकडे? हो गाडी आहे. किती मोठी डिक्की आहे? ओके म्हणजे याच्यात 1000 माणसांचं जेवण मावेल असं म्हणून डिक्कीत भरायला सुरुवात केली. मला एक रूट दिला, या एरियात जायचंय, मालवणीत जायचंय, अमुक तमुक बोरिवली, डॉन बॉस्को शेल्टर, असं सगळा एक रूट दिला, इथे जाऊन तुला द्यायचंय. आणि ते तसं काम सुरू झालं आणि मला असं वाटलं अच्छा हे एवढंच आहे का, जाऊन आपण द्यायचंय. पण ते तेवढंच नव्हतं. म्हणजे खानाचे ज्या 4 माणसांनी मिळून सुरू केली ती संस्था, ते हळूहळू इतकं वाढत गेलं काम, म्हणजे जितकी मदत करत होतो कळत होतं अपुरी आहे, जितकी मदत करतोय कळत होतं अपुरी आहे, कमी आहे. हळूहळू ते इतकं वाढत गेलं. म्हणजे फक्त लॉकडाऊन मध्ये आम्ही 50 लाख मील्स डिस्ट्रीब्यूट केलेले 2 महिन्यात. इतकी लोक काम करत होती, इतकी लोक एकत्र येऊन मुंबईच्या वेगवेगळ्या भागात जात होती. मग प्रॉब्लेम लक्षात आला, आपण जातोय आणि देतोय खाणं, पण काही लोक आहेत जी घर सोडून निघाली आहेत आणि जे चालत घरी जात आहेत त्यांना कित्येक दिवस लागणार आहेत घरी पोचायला. त्यांचं काय, त्यांना कसं आपण खाणं पोचवणार आहोत? मग टार्गेट केले मुंबईच्या बॉर्डर्स, म्हणजे दहिसर चेक नाका, कल्याण भिवंडी बायपासवर जो टोल नाका आहे तो, आणि वाशी, अशा 3 ठिकाणी आमचे फूड ट्रक्स जायला लागले. आणि जी कोणी लोक जात आहेत त्या सगळ्यांना त्यांना पुढचे 3-4 दिवस पुरेल असं खाणं, फळं, पाणी हे देणं सुरू केलं. कारण ते खूप लांब जात होते लोक, म्हणजे कुठे जाणार आहेत, किती दिवस लागणार आहेत, पोहोचणार आहेत की नाही काही कल्पना नव्हती. ते सुरू झालं. मग गव्हर्नमेंटने जेव्हा श्रमिक ट्रेन्स सुरू केल्या तर तेव्हा ह्याच संस्थेने त्यांचे सगळे लोक त्या श्रमिक ट्रेन्सच्या इथे शिफ्ट केले. माझ्याकडे जबाबदारी लोकमान्य टिळक टर्मिनसची होती. 2 शिफ्ट्समध्ये आम्ही काम करायचो. सकाळची एक बॅच होती, संध्याकाळची. मी संध्याकाळची होतो. तर संध्याकाळपासून ते पहाटेपर्यंत ज्या ट्रेन्स निघतील त्या प्रत्येक ट्रेन मधल्या प्रत्येक माणसाला, त्याला समजा काही ट्रेन्स निघून कलकत्ता आसामपर्यंत वगैरे जात होत्या आणि 5-6 दिवस लागत होते पोचायला, कारण प्रत्येक स्टेशनवर ट्रेन थांबायची. त्या काळात कंपल्सरी होतं की कुठलंही स्टेशन असू दे हॉल्ट कंपल्सरी. छोट्यातल्या छोट्या स्टेशनवर ट्रेन थांबणार, कारण कुठल्या माणसाला तिथे उतरायचं आपल्याला माहिती नाहीये, कारण तिकीटं काढली नव्हती कोणी, नुसतेच लोक येऊन भरत होतो. तर हे जवळजवळ 10-12 दिवस त्या श्रमिक ट्रेन्स जात होत्या. आणि त्याच्यात एक म्हणजे जर का सिटिंग कपॅसिटी 100 असेल तर त्या डब्यात साधारण 150 माणसं बसून जात होती. या प्रमाणात गर्दी मुंबईतनं बाहेर जात होती. ते बघताना मला काही लोकांशी मी बोललो तेव्हा असं आलं की हे परत येणार आहेत का, म्हणजे ह्यांना परत याची हिंमत होणार आहे का? म्हणजे जे मुंबई स्वप्न पूर्ण करते का काय, स्वप्न वगैरे प्रिव्हिलेज लोकांसाठी आहे, बेसिक सर्व्हायव्हलसाठी जी लोक इथे येतात ते पुन्हा हिंमत करणार आहेत का इथे यायची? आणि मला आणखीन एक गोष्ट अशी वाटली, श्रमिक ट्रेन्स वगैरे सुरू झाले ठीक आहे, पण ही लोक जेव्हा इथे आली मुंबईत तर आपलं सरकार खरंच तितकं सक्षम नव्हतं का की त्यांना इथेच थांबा आम्ही तुमची मदत करू?
म्हणजे ज्या काळात लोकांनी प्रवास केला नाही पाहिजे, म्हणजे जो कोविड आत्ता फक्त शहरात आहे तो ही लोक जाऊन गावातही कदाचित पसरू शकतो, ही शक्यताही डोक्यात न येणं. आणि ते घडलंच, इव्हेंच्युअली ते घडलंच. रेल्वे ट्रॅक्सवर माणसं मिलेत, इथपर्यंत गोष्टी झाल्यात. तर हे मनातही येऊ नये इतकं आपलं सरकार खरंच सक्षम नव्हतं का? नव्हतं हे इव्हेंच्युअली आपल्याला लक्षात आलं. पण पण म्हणजे आयडियली ते व्हायला होतं ना, की तुम्ही मुंबईत आलात आणि ही कोण, म्हणजे तेव्हा मुंबईत राहणारे प्रिव्हिलेज लोक असे होते की जाऊ दे, गर्दी जातायत, लोंडेच्या लोंडे आलेले, लोंडेच्या लोंडे चाललेत. अरे नाही, पण ही लोक आहेत जी मुंबई चालवत होते, ही लोक आहेत जी मुंबईला त्याचा मुंबई पण देतात. म्हणजे मला रात्री 3 वाजताही जर का सायकलवरची कॉफी मिळते तर तो दादरला एका घरात राहणारा कॉफीवाला नाहीये, तो कुठनं तरी युपी मधनं आलेला एक माणूस आहे जो सर्व्हायव्हलसाठी रात्री कॉफी विकतोय. आणि म्हणून मला रात्री 3 वाजता कॉफी मिळते आणि म्हणून मुंबई 24 तास चालू असते. हे लोक गेल्यावरची मुंबई बघायला हवी होती. मी तेव्हा फिरत होतो बाहेर, हे फूड डिस्ट्रीब्युशन आणि ओस पडलेली मुंबई, काहीही नव्हतं. मुंबई वाटत नव्हती, अशी झाली. असं आपलं शहर झालेलं. मग तसं शहर हवंय का तुम्हाला? रस्त्यावर बाहेर पडलात ते एक ठेले लागलेत, शेवपुरी मिळते, इथे ज्यूस मिळते, इथे हे आपली लोक नाही आहेत, हे इथे राहणारी लोक नाही आहेत. कारण मुंबईतल्या लोकांची स्वप्न वेगळी आहेत ना. त्यांच्या मागच्या पिढीने हे केलं असेल, आता त्यांचं दुकान झालंय, किंवा त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवून आता त्यांनी दुकान चालवायला नकोय, आता त्यांना एक नोकरी हवी आहे. अर्थात ना, आणि तीच तर सायकल आहे. म्हणजे थोडे आम्ही अपग्रेड व्हायचं आहे ना प्रत्येकाला. सो आपण जे इथे राहणार आहोत ते अपग्रेडेशनच्या मागे आहोत. जे बाहेर नेत आहेत ते सर्व्हायव्हलसाठी झटत आहेत. आणि सर्व्हायव्हलसाठी झटणारी माणसंच एक शहर चालवू शकतात. म्हणजे जे शहर 24 तास चालू आहे वाटतं ना, तो सर्व्हायव्हलसाठी आलेला माणूसच करतो. नाहीतर आज मुंबईचं जे परदेशातल्या लोकांची तक्रार असते, इथे कामाला लोकच मिळत नाहीत, गाडी धुवायला माणसंच नसतात, आम्हाला स्वतः गाडी धुवावी लागते. खरं आहे ते, कारण सुबत्ता आहे, सगळ्यांचं सगळं छान चालू आहे, त्यामुळे अशी लोक मिळणारच नाहीत. आज ही माणसं जी आली आहेत गावाकडनं इकडे जस्ट फॉर द सर्व्हायव्हल, कारण गावी ते उपाशीच मरणार आहेत, म्हणून मी इथे येऊन काहीतरी कमवीन आणि गावी पैसे पाठवीन, तर ती लोकच चालवतात. आणि मग ही जी लोक आहेत जी एरवी मुंबईचं मुंबईपण जपतात, किंवा ज्यांच्यामुळे मुंबईचं मुंबईपण आहे, ती लोक घाबरून जेव्हा परत चालली आहेत, तेव्हा निदान त्यांचा तो प्रवास किंचितचा सुसह्य व्हावा, यासाठी आपल्याला काय करता येईल, या दृष्टीने या संस्थेने हे काम हाती घेतलं आणि ते केलं. आणि मला हे सांगायला फार आनंद होतोय की ही संस्था बंद नाही झाली. ही संस्था आजही चालू आहे आणि आजही त्यांचे कुर्लामध्ये, धारावीमध्ये, मालवणीमध्ये ह्यांचे कम्युनिटी किचन्स चालू आहेत, जिथे बेरोजगार बायकांना त्यांनी जॉब्स दिलेत येऊन जेवण बनवायचे, आणि त्यांनी बनवलेले जेवण अजूनही जाऊन हे अनाथ आश्रमांना, वेगवेगळ्या शेल्टर्सना देत आहेत. आत्ता कोविड नाही, गरज नाही, पण ते काम चालू आहे आजही. आणि अशा या संस्थेचा किंवा संस्थेमार्फत त्या मित्राचेही खूप खूप आभार, ज्यांनी मला तिथपर्यंत मला काहीतरी करायचं होतं आणि ते करायला म्हणजे एक मार्ग दाखवला. आणि मला खूप बरं वाटलेलं त्या काळात. म्हणजे माझ्यामुळे स्टेशनवर मी जेव्हा जायचो, ते हळूहळू जसं लोकांना कळलं, तर माझेच इतके मित्र जॉईन झाले. माझा एक मित्र आहे अद्वैत कडणे, तो यायला लागला. एक अभिनेत्री माझी मैत्रीण आहे प्रियंका तेंडोलकर, ती यायला लागली स्टेशनवर. माझे निर्माते, माझ्या मालिकेचे निर्माते अतुल केतकर, अपर्णा केतकर, हे दोघं आले स्टेशनवर. त्यांची एक मुलगी आहे घरात, जी बाहेर पडत नव्हती घरातनं, पण हे दोघं लोकमान्य टिळक टर्मिनसवर येऊन काम करत होते. आणि जेव्हा इतकी भीषण, खरंच भीषण, म्हणजे दिवसभर तो मास्क, ती फेस शिल्ड, ते ग्लोव्ज आणि तो कोट, त्या सगळ्यात दिवसभर राहणं अशक्य आहे. म्हणजे त्या सगळ्या मेडिकलच्या फील्डमधल्या लोकांना तर सलाम, म्हणजे त्यांनी कसं केलं असेल, मला खरंच खूप कौतुक वाटतं. पोलीस आणि मेडिकल फील्डमधले लोक की जे दिवसभर 24 तास रोज ते काम करत होते, खरंच कमाल. पण ही मंडळी जी जवळची आहेत आपल्या, ती सुद्धा काहीतरी बघून येत आहेत, जॉईन होत आहेत आणि मदत करतात. ही इतकी म्हणजे खूप छान गोष्ट आहे. मला खूप खूप आनंद झालेला की हे असं करायला लोक येत आहेत, अशी मदत करायला लोक येत आहेत. त्यामुळे आणि आणखीन मी कधी फार हे बोललो नाही कुठेच याबद्दल, जेव्हा बोलले तिकडे, म्हणजे कुठल्याही कामाची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी वगैरे आपण म्हणतो, पण ती स्वतःपासून करताना तुम्ही एकटेच नसता ना, तुमचं कुटुंब असतं. आणि जसं मी मगाशी म्हटलं, माझ्या कुटुंबात तेव्हा कोविडचा काळ, सगळे घाबरलेत, आणि माझ्या घरात एक 2 महिन्याचं बाळ होतं. आणि ते बाळ घरात असताना माझ्या आईने, माझ्या वडिलांनी, माझ्या बहिणीने, माझ्या बहिणीच्या नवऱ्याने, ऋषिकेश त्याचं नाव, या चौघांपैकी एकानेही मला एकदाही हा प्रश्न विचारला नाही की अरे घरात एक लहान बाळ आहे, तू रोज बाहेर जातोयस,
तू रोज लाखो लोकांमध्ये असतोस, स्टेशनवर इथे तिथे त्यांना स्वतःच्या हाताने देतोय आणि रोज घरी येतोयस, तर ही रिस्क नाही आहे का? असं म्हणून एकदाही थांबवलं नाही. मी ज्या दिवशी सांगितलं उद्यापासून मी असं जाणार आहे, ओके जा, सॅनिटायझर घ्या वगैरे, असं बेसिक जी काळजी असते घरातल्यांची ते गोष्टी सांगितल्या आहेत. पण कधीच एकदाही, म्हणजे आत्ता मी मागे बघून विचार करतो तेव्हा मला असं वाटतं, जर जर तेव्हा चुकून काही झालं असतं, म्हणजे मी घरी आलोय, मी कोविड पॉझिटिव्ह आहे, माझ्यामुळे त्या बिचारा 2 महिन्याच्या बाळाला काही होतं किंवा त्याच्या आईला काही होतं, जिचं अजूनही फीडिंग चालू आहे, ब्रेस्ट फीडिंग चालू आहे, काही तेव्हा अंदाजच नव्हता ना की हा आजार कसा कसा होऊ शकतो आणि कोणाकोणाला कुठल्या पद्धतीने होऊ शकतो. अशा काळात तेव्हा खरंच काहीतरी झालं असतं तर ते केवढं महागात पडलं असतं. म्हणजे एक समाजासाठी मदत करायला म्हणून बाहेर पडतोय, पण घरी आपण काय करून बसलो. हा आत्ता भीती वाटते, आत्ता जेव्हा हा विचार करतोय मी, पण तो काळ, ती परिस्थिती अशी होती की तेव्हा ती भीतीही वाटली नाही, तो विचारही मनात आला नाही. आणि माझ्या सुदैवाने, म्हणजे जसं मी म्हणत आलो, मी जे काही आहे, जो काही माझा विचार आहे, आत्ता कितीही बदललेले विचार असले तरी माझ्या आई-वडिलांचेच विचार आहेत आणि ते त्या काळात मला दिसले. म्हणजे त्यांनी थाळ्या वाजवल्या, पण त्यांनी मला घराबाहेर जाण्यापासून थांबवलं नाही. त्यांनी 23 तारखेला खूप वाजवल्या थाळ्या, पण त्यांनी मला जाऊ दिलं, म्हणजे मला अडवलं नाही. आणि मला वाटतं नाही काय ते ते तसं नसतं तर मी हे करू शकलो नसतो, आणि ते करू शकलो याचं मला खरंच खूप म्हणजे नशीबवान समजतो मी स्वतःला की मला हे करायला मिळालं. कारण बाकी सगळं ठीक आहे, आपण प्रत्येक कलाकार नेहमी म्हणतो की ज्या समाजामुळे आपण आहोत त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण बांधील आहोत वगैरे, ते सगळं आहेच आणि ते सगळं आहे म्हणूनच या पुढच्या गोष्टी आहेत. पण म्हणून त्या इतकं सहज घडतील अशाही नाही आहेत. माझ्या बाबतीत त्या जुळून आल्या, जमून आल्या आणि ज्या संस्थेबरोबर मी काम केलं ती आजही कार्यरत आहे आणि आजही उत्तम काम करते, ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि खूप हां, म्हणजे मला असं म्हणायचं की तेव्हा ते करताना सगळं प्रश्न म्हटला की ही काही म्हणजे सामान्य नागरिकांना सामान्य म्हणणं चूक आहे खरं तर, पण हो, सामान्य नागरिक जेव्हा एकत्र येऊन, 4 चांगली माणसं एकत्र येऊन जेव्हा अशा पद्धतीचं काम करू शकतात आणि असे फंड्स उभे करू शकतात की बरं, अख्खं पब्लिक फंडेड आहे, म्हणजे खरंच लोकांनी पैसे टाकून उभी केलेली संस्था आहे, अपील करून करून, आणि त्या काळात काम बघून अजून लोक डोनेशन द्यायचे, अजून द्यायचे, अशा पद्धतीनेच काम झालेलं आहे. तर ही माणसं जर काही करू शकतात, तर तेव्हाचं सरकार खरंच सक्षम नव्हतं का ती मदत करायला? आणि हे फक्त कोविड पुरतं मर्यादित नाहीये, हे आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण जे बघतो, म्हणजे सगळ्यात कंटाळवाणा विषय कुठला आहे माहिती आहे का आत्ता? मुंबईचे खड्डे, रस्ते, हा बोर विषय आहे. बोर विषय आहे. म्हणजे त्यावर किती वेळा फक्तच आपण मूर्ख नाही का ठरत की आपण फक्त बोलत राहतो त्याबद्दल, होत काहीच नाही. कामं चालू आहेत, कामं चालू आहेत, ती अशी इतकी अनप्लॅन्ड कामं चालू आहेत आणि असं वाटतं ना की माझं अज्ञान असेल, मला माहित नसेल, अशाच पद्धतीने काम होत असेल, कदाचित असंही असेल, पण मला दिसताना काय दिसतं, मी बाहेर पडल्यावर अजून मी रोज एक आपटतोच आहे स्कूटरवरून, असं मला वाटतं. आणि मग त्यावरनं मला असं वाटतं की म्हणजे जे मी म्हटलं की इच्छाच नसते का, म्हणजे सक्षम आहेत की नाही किंवा करू शकतात की नाही, एका बाजूला इच्छा आहे का मुळात करायची, का तुम्हाला वेगळ्याच गोष्टींवर फोकस करायचं आहे, हे मला सतत वाटतं. यावरनं मला एक आणि मग जे बाकी ठिकाणी सभेंमध्ये वगैरे जाऊन जे बोलतात हे राजकारणी लोक, आणि तेव्हा जे त्यांना वाईट वाटत असतं, ते सगळं बघून इतकं हसू येतं कधी कधी. आणि याच्यावरनं माझ्या बाबांनी लिहिलेली एक कविता नाही, पण काही 4 ओळी होत्या, तर त्या मला खूप ॲप्ट वाटतात आत्ताच्याही काळात. म्हणजे त्यांनी लिहून 20 वर्ष झाली आहेत, पण ते आजही तेच बघतो आपण सगळं, असं मला वाटतं. तर ती अशी आहे की आनंदाचे झरे मनामध्ये तरीही नयनी पाणी, आनंदाचे झरे मनामध्ये तरीही नयनी पाणी, असा कोणता प्राणी, तो तर फक्त राजकारणी. लोकशाहीचा उदो उदो करत लोकांना उदंड फसवलं ज्यांनी, लोकशाहीचा उदो उदो करत लोकांना उदंड फसवलं ज्यांनी, खुर्चीसाठी जे बदलतात टोप्या त्यांनाच म्हणावं राजकारणी. यांची तत्व आणि निष्ठा फक्त खुर्चीभोवतीच फिरते, यांची तत्व आणि निष्ठा फक्त खुर्चीभोवतीच फिरते, एकदा का खुर्चीत बसलं की फक्त बेरीजच बेरीज उरते. नुसती सभा असो, लोकसभा असो, विधानसभा, नुसती सभा असो, लोकसभा असो, विधानसभा, हे काय वाटेल ते करतात. खुर्च्या तुडवतात, बाकं उडवतात, हातात येईल ते फेकून मारतात, अहो कधी कधी हे राजदंडही पळवतात, कमरेचं सोडून चक्क डोक्याला गुंडाळतात. बरं, यांना उलट्या काळजाचं म्हणायलाही भीती वाटते, यांना उलट्या काळजाचं म्हणायलाही भीती वाटते, कारण अनेक राजकारण्यांना म्हणे काळीजच नसते.
आणि जर ते काळीज नसेल तर ती इच्छा कुठून निर्माण होईल समाजासाठी काहीतरी करायची, असं मला वाटतं. आणि म्हणून म्हणून मला वाटतं इतकं ॲप्ट आहे. आणि खरंच टोप्या बदलण्याबद्दल असू दे, खुर्चीसाठी काही असू दे, हे सगळं आपण गेल्या 2 वर्षातही बघत आलोय, बघतोय. 2-2 शपथविधी काय होतात एका रात्रीत, वाटेल ते चालू आहे आणि आपण त्या सगळ्याचा इच्छा नसताना भाग आहोत. हे खूप दुर्दैवी वाटतं मला. आणि म्हणजे त्यात आपण समाज म्हणून काय करू शकतो, असं मला वाटतं. तर म्हणजे जे जे खानाच्याबद्दल बोलताना मी म्हटलं ते, की माझे वडील नेहमी सांगतात हे, की कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे आणि ते करण्याची प्रत्येकाला मुभा मिळेलच असं नाही. पण मला वाटतं तेच सोल्युशन आहे. म्हणजे ह्या इतक्या कचऱ्यात जर का काही बदलायचं असेल तर ते आपल्यापासून सुरुवात करूनच बदलावं लागणार. म्हणजे आपण बदलू, मग तो आपला विचार असेल, आपले ॲक्शन्स असतील, आपण कसे वावरतोय समाजात, काय बोलतोय, काय मांडतोय, काय मतदान करतोय, या सगळ्यावरच ते ठरणार आहे. आणि ती सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे. पण ते कोणालाच वाटत नाही, ही या देशाची शोकांतिका आहे. आणि त्याबद्दल एक वाचलं होतं मी, जे सांगतो, की आज कुठल्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी असं कोणालाच वाटत नाही. आज प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवतोय. नेत्याने चांगलं वागलं पाहिजे असं जनतेने म्हणायचं आणि जनतेने चांगलं वर्तन करावं असं नेत्याने म्हणायचं. सामान्य माणसांनी सत्ताधारी म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवायचं आणि स्वतः मात्र कामं लवकर व्हावी म्हणून लाच देऊन कामं करून घ्यायची. संपूर्ण देशात हे असं चाललंय. आज प्रत्येकाने विचार करायची वेळ आली आहे, की मी काय करतो? मी काय करतो? आज माझ्या चहूबाजूंना मला भ्रष्टाचाराचा नंगानाच चाललेला दिसतो, तेव्हा मी काय करतो? माझ्या डोळ्यांदेखत जेव्हा अबलांवर अत्याचार होतात, त्यांना वर्गात, रस्त्यात जिवंत जाळलं जातं, तेव्हा मी काय करतो? आज अख्खी तरुण पिढी टीव्ही संस्कृतीने पछाडलेली असताना आणि चंगळवादाच्या आहारी जात चाललेली असताना मी काय करतो? राजकारणी, सरकारी कर्मचारी, अतिरेकी यांचं तर सोडाच, पण माणसाला जीवदान देणारे डॉक्टर आणि समाजावर संस्कार घडवणारे शिक्षकही जेव्हा भ्रष्ट होतात, तेव्हा मी काय करतो? हा प्रश्न विचारला गेलाच पाहिजे. म्हणजे ट्रकच्या मागे तेवढं लिहायचं, मेरा भारत महान. कोणाला काहीही करायचं नाहीये, पण व्हायला पाहिजे भारत महान. आणि हा मी काय करतो हा जर का प्रश्न विचारला गेला नाही, तर हा देश महान राहील तो फक्त ट्रकच्या मागे लिहिलेल्या त्या अक्षरांपुरतच, मेरा भारत महान. कारण आत्ता ज्यांनी काम केलं पाहिजे ते करत नाहीयेत, हे तर आपल्याला दिसतंय. आणि ज्यांच्याकडनं तो बदल घडू शकतो, तो जर का आपण घडवला नाही, तर हे असं आहे आणि हे असंच राहणार, ही परिस्थिती असेल. त्यामुळे आपण प्रत्येकाने खरंच हा विचार केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. 100% माझी इच्छा आहे लोकांनी हे चॅनल, हा कॉन्टेंट बघावा. त्याचं कारण असं, की मला वाटतं आज पहिल्यांदाच इतक्या पर्सनल गोष्टी, इतकी पर्सनल मतं, म्हणजे मी या क्षेत्रात कसा आलो आणि काम करताना काय अनुभव असतो, मग फेवरेट को ॲक्टर कोण, ह्या पलीकडे जाऊन काहीतरी गप्पा मारल्या आज पहिल्यांदा. आणि ज्या खूप खऱ्या आहेत, ज्या खूप माझ्या आहेत, ज्या खूप माझ्यातल्या आहेत. आणि तो मी लोकांना कळावं असं मला वाटतं. रादर कुठलाही नट, कुठलीही नटी, कुठलाही दिग्दर्शक, कुठलाही कलावंत, कुठलाही माणूस हा जसा आहे तसा लोकांपर्यंत कुठल्या तरी माध्यमातून पोहोचावा असं मला वाटतं. जे सोशल मीडियामधून तर पोहोचत नाहीये, कारण सगळे त्यांचं आपापलं छान छान टाकतात. पण हे असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात किंवा अशा पद्धतीची माहिती त्यांना हवी आहे किंवा अशा पद्धतीने या कलावंतांची ओळख करून घेण्याची इच्छा आहे. जे मला खूप छान वाटलं की इथे मला बोलवलंत आणि माझे हे विचार जे फक्त माझे आहेत ते आज मी सगळ्यांसमोर मांडू शकलो. आणि तसंच प्रत्येकाच्या बाबतीत घडावं असं मला वाटतं. आणि म्हणून मनापासनं, फक्त मित्र आहेत म्हणून नाही, तर मला मनापासनं वाटतं की या चॅनलला तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि यावरचा कॉन्टेंट जरूर बघा, कारण इथे सगळं खरं आहे.